नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या टॉप 10 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूया टॉप 10 घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पहाटे मॉरिशसच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर निघालेत। 11 आणि 12 मार्च रोजी मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम यांच्या निमंत्रणावरून त्यांचा हा दौरा होतोय आणि मुख्य देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी होण्याचं उद्दिष्ट आहे। प्रस्थान निवेदनात पंतप्रधान मोदींनी या भेटीबद्दल आशावाद व्यक्त केला असून दोन्ही देशांमधील शाश्वत भागीदारीमध्ये नवीन आणि उज्ज्वल अध्याय उघडण्याची ही संधी असल्याचं म्हटलंय। पुण्यातील रस्तापेठ येथे काल शिवसेना ठाकरे गटाने नीलम गोरे आणि रामदास कदम यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन केले। नीलम गोरे बोलकी मैना आणि रामदास कदम बोलका पोपट अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। नीलम गोरे आणि कदम यांना शिवसेनेनं अनेक वेळा आमदारकी दिली तरी ते मिठाला जागले नाहीत अशा शब्दात आंदोलकांकडून निषेध करण्यात आलाय। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वडिलांच्या नाव असलेल्या मेसर आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुंबई गोवा महामार्गासह इतर काही ठिकाणांच्या रस्त्यांना डांबर न लावताच कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय। याविषयीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन सहित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 6 अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे। काल रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल करत म्हटलंय की मी धंगेकरांबद्दल इतकंच बोलेल की धंगेकर कोण होतास तू आणि काय झालास तू। खरं तर अनेक दिवसांपासून धंगेकर जाणार अशा चर्चा होत्या। पक्षाने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही। शेवटी हा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या राजकारणाचे एक बळी आहे। शिवसेनेने त्यांना काही देऊ केलं असेल त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांची बीड मधील नायब तहसीलदारांना दमदाटी आणि धमकावण्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। या ऑडिओ क्लिप मध्ये बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांना ग्राम रोजगार सेवकांबद्दल तक्रार करू नको म्हणून क्षीरसागर बोलतायत। 2023च्या जुलै महिन्यात हा प्रकार घडल्याची माहिती असून ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। तहसीलदार महोदयांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी फोनवरून चांगलाच दम भरल्याचं ऑडिओ क्लिप मध्ये ऐकायला मिळतंय। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे। तथापि परभणी जिल्ह्यातील अनेक सदस्यांनी त्याचं उल्लंघन न केल्यानं त्यांना पदावरून काही महिन्यातच पायउतार व्हावं लागलंय। जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, पालम, सोनपेठ, मानवत, पाथरी, सेलू, पूर्णा आणि परभणी या 9 तालुक्यातील 215 सदस्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र न दाखल केल्यानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या सर्वांना अपात्र ठरवलंय। उत्तर कोरिया अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी बनवतीये। शनिवारी राज्य माध्यमांनी त्याचे फोटो प्रसिद्ध केलेत। हे फोटो किम जोंग उन यांच्या शिपयार्डला भेटीचे होते जिथे या पाणबुड्या बांधल्या जातात आणि या पाणबुडी बनवण्यासाठी रशियाचे उत्तर कोरियाला तांत्रिक मदत केली असावी असा संशय आहे। भारतीय वंशाची अमेरिकन विद्यार्थी सुदीक्षा कोनांकी गेल्या गुरुवारी डोमिनिकन रिपब्लिकनच्या कॅरिबियन बेटावरून बेपत्ता झाली आहे। आता असं मानलं जात आहे की समुद्रात बुडून तिचा मृत्यू झाला। तपासात सहभागी असलेल्या 3 अधिकाऱ्यांनी सांगितलंय की कोनांकी 5 मार्च रोजी 6 जणांसह समुद्र किनाऱ्यावर चालत असताना ती समुद्रात बुडाली असावी। पुण्यात अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। गौरव अहुजा या आरोपीच्या वकिलांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की पोलिसांना तपासात जप्त केलेल्या कारची नंबर प्लेट तुटलेली सापडली, यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय असं म्हटलंय। पोलिसांनी कोर्टात असं म्हटलंय। तसेच आरोपीचा मोबाईल अजून रिकव्हर झाला नाहीये हे कारण ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याची 4 चाकी गाडी बीड पोलिसांनी जप्त केली आहे। रात्री 11च्या सुमारास बीड पोलिसांनी ही गाडी त्याची जप्त केली आहे। गुन्हा दाखल होऊन 4 दिवस झाले तरी खोक्या मात्र फरारच आहे। ते फरार असताना माध्यमांना मुलाखती देतोय मात्र तो पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। बीड पोलिसांच्या तपास पथकातून खोक्याचा शोध सुरू आहे। या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।